सगळं संपणार आहे आता, सगळं संपणार आहे. ए पुष्पे, उगा नमनाला गडाभर तेल लावू नको. काय झालंय ते नीट सांग. त्या वल्लरीला मनोज भाऊजींच्या आजारपणाबद्दल कळलंय सगळं. असं? हा मग? हा मग म्हणजे अहो ऐकलं का तुम्ही नीट? कळला वल्लरीला सगळं. आता ती दुसऱ्या डॉक्टरकडे भाऊजींना घेऊन जाणार आहे आणि तिला सगळं सगळं खरं कळेल आता. आणि असं सगळं झालं ना तर आपलं काय होईल माहितीये ना? आलं माझ्या ध्यानात. ए पुष्पा, तू कशाला काळजी करते? हा अण्णा केदार आता काय खेळ घालणार आहे ना ते फक्त बघ तू. ही नवरात्र अण्णा केदार कशी गाजवणार आहे ना ते बघ. हॅलो, ती काय माणूस आहे? काय करणार आहे? काही सांगितलंच नाही मुले. प्रेरणा चल लवकर, किती वेळ? आहे, आले आले. जरा आवरून यायला वेळ लागतो की नाही? दिसतेस. थँक्यू, नाईस टी शर्ट. थँक्यू. चला. प्रेरणा, तुला एक माहिती आहे का? काय रे? तू वरवर जरी मॅच्युअर वाटत असलीस ना हा, तरी तुझ्यात खोडकर मूल दडलंय. असं का म्हणतोयस तू? हा मग काय, त्या वल्लरीला मोठ्या तोराने म्हणालीस आम्ही आज नाही उद्या येतो म्हणून, आणि आज आपण आजच चाललोय. पण याला खोडकरपणा नाही, सरप्राईज देणं असं म्हणतात. आता कसं त्यांना वाटतंय आपण येणारच नाही होत, पण मग अचानक आपण दोघं जेव्हा तिथे दिसू त्यांना, तेव्हा वल्लरीच्या चेहऱ्यावर खूप आनंद येईल ना. तोच बघायचा आहे मला. बघ ना अजित, किती दिवस झाले रे आपली वल्लरी मनापासून हसलीच नाहीये. खरंय ग, त्या दोघांमधले प्रॉब्लेम ना सॉर्ट आउट व्हायला पाहिजेत पटकन. मी तर आज ठरवलंय त्या मनोशी बोलणार आणि त्याला माफीचा साक्षीदार व्हायला सांगणार. अरे आपल्या संसारापेक्षा महत्वाचं दुसरं काही असतं का? खरे. हॅलो, काय? कधी? बरोबर, ऐका ऐका, तुम्ही टेन्शन नका घेऊन. हां मी निघतो लवकर. हो हो, थँक्यू. अजित, काय झालं? अजित, कोणाचा फोन होता? अगं, तुला ती पुण्याची नलवत्ता माहिती आहे ना? हां. ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. काय? तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मेंदूला जबर फटका लागला असं म्हणाले डॉक्टर. स्वामी, आता रे? ए प्रेरणा, तुला माहिती आहे ना तिला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. पोटच्या मुलासारखं सांभाळलं तिने मला. मला जावं लागेल. बरोबर बोलतोयस तू अजित, पण हे बघ, काळजी करू नकोस. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, सगळं व्यवस्थित करतील ते. हो. मी तर म्हणते आपण लगेचच कपडे चेंज करू आणि पुण्याला जायला निघू. हां चल. नको, आपण दोघे तिकडे गेलो तर कॅफेकडे कोण लक्ष देणार? मला माहीत नाही तिकडे मला किती दिवस थांबावं लागेल. बरोबर आहे तुझं. ए, आपण वल्लरीकडे जात होतो ना, तू तुझा प्लॅन नको कॅन्सल करूस. तू तिकडे जा एकटी, तिला तुझी जास्त गरज आहे. अजित, पण त्याची काळजी तू नको ना करूस. मी जाऊ शकते माझे. मी तुला वल्लरीकडे सोडू का? अरे नको. आणि हे बघ अजित, आत्ताच नेमकं असं काहीतरी आपल्या कानावर आलंय. आत्ता माझा मूड नाही आहे. मी एक काम करते, मी उद्या सकाळी जाते तिच्याकडे, पण तू आत्ता पटकन बॅग भर आणि पुण्याला जायला निघ. हां नक्की? हो.
स्वामी, सगळं व्यवस्थित असू दे. माय पुष्पा, अगं आरतीची वेळ झाली, उशीर होतोय, आण ना लवकर ती थाळी. हो आई, दिवाच लावतीये, आणते ना. मी आलेच जरा. हे काय हो, हो, तयार ठीक आहे, झालं ठीक आहे. होतं हे. चालेल चालेल चालेल. फोन का नाही उचलत? ते आरतीची वेळ झाली अजून. आई चला ना आरतीला सुरुवात करू. मग चला आता. चल रे मन्या. तेजाताई येत आहे ना? हो चल. अंबे माते की जय. करता दुपहरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवी आई, तू आई आहेस ना ग सगळ्यांची. मग एका लेकीचे अश्रू दिसत नाहीयेत का तुला? माझ्या घरावर संकट आलंय, त्यातून आता तूच मला मार्ग दाखव. जे काही संकट यायचंय ना ते माझ्यावर येऊ देत, पण यांना काही त्रास होऊ देऊ नकोस का? यांच्या आजारपणात नेमकं काय करायचंय मी, मला खरंच कळत नाहीये. देवी आई, मला माझ्या नवऱ्याच्या जीवाचं दान दे. मला वचन दे की तू माझ्या नवऱ्याच्या जीवावरचं हे संकट दूर करशील आणि मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देशील. मला कौल दे आई, कौल दे. आत्ता कोण आलं? अरे रघु, तू आत्ता यावेळेला इथे? मॅडम ते अजित सरांनी
पार्सल पाठवलंय. स्वामी कसलं पार्सल? जेवणाचं. हो बाय माझे, जेवणाचं पार्सल कशाला पाठवायचं? मी स्वयंपाक करणारच होते आता. ते मला नाही माहिती, तुम्ही सरांनाच विचारा. बर बोलते. अजित पण ना किती काळजी घेतो माझी, पण त्याचं हे असं पॅम्पर करणं आवडायला लागलंय मला आता. पण अजितचा फोन का लागत नाहीये? प्रेरणा तू पण ना, ट्रॅव्हलिंग मध्ये ना, रेंज नसेल त्याला. रघु, तुझ्या अजित सरांचा फोन लागत नाहीये. बरं दे. बरं तू जेवलास का? नाही नाही ना, मग चल आपण दोघं एकत्रच जेवूये. नाही नको, मी नंतर जेवेन. कॅफेमध्ये काम आहेत भरपूर. रघु, काम होत राहतात आणि तू तनू सारखा आहेस मला. मी म्हणतेय म्हणून जेवायला बस. चल रे चल. नको, कॅफेला खूप काम आहेत. कॅफे बंद पण करायचे, कोणीच नाही ना. मी तिकडे जातो, तिकडेच जेवेन मी. बर बाबा, जेव तिकडेच तुझ्या कॅफेत.